आपल्या सोबत प्राजक्ता माळी आहे। प्राजक्ता, काय सांगशील, आज नागपुरात सहभागी होतोय, भव्य अशी ही शोभायात्रा निघालेली आहे। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि अर्थातच आनंद होतो, मराठी हिंदू नववर्ष आहे आणि एवढ्या जल्लोषात साजरा होत आहे। आणि सकाळी म्हणजे आता 7 वाजलेत आणि मला असं वाटतं नवीन वर्षाचं स्वागत करण्याची ही अतिशय परफेक्ट पद्धत आहे। तर नागपुरात इतकी भव्य दिव्य अशी शोभायात्रा, आज तू नागपुरात सहभागी होत आहे, त्यामुळे आनंद जास्त द्विगुणित झालाय, उत्साह द्विगुणित झालाय। अगदीच नागपुराचं आणि माझं अतिशय जवळचं नातं आहे आणि माझे जवळपास गेल्या वर्षीचे सगळे सण नागपुरातच साजरे झालेत। मी नवरात्र, दसरा, दहीहंडी पासून आता पाडवा, त्यामुळे नागपुरात मी पहिल्यांदा पाडवा साजरा करते, त्यामुळे मी पहिल्यांदा ही शोभायात्रा अनुभवते आणि एवढा जल्लोष बघून मला फार आनंद होतो। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। या शोभायात्रेत पुढे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे सुद्धा सहभागी होणार। होय सहभागी होणार आहेत। होय, एवढ्या आवडत्या नेत्यांबरोबर ही शोभायात्रा पाहायला मिळणार आहे, याचाही आनंद आहे। मुंबई, पुणे, डोंबिवलीतली शोभायात्रा जगप्रसिद्ध आहे। नागपुरात तू आज सहभागी होत आहेत, काय वेगळेपण तुला या ठिकाणी दिसते? जस्ट सुरू झाली आहे, त्यामुळे आता कळणार नाही, संपल्यावर मी तुम्हाला सांगू शकते। पारंपरिक वेशामध्ये तू अत्यंत सुंदर या ठिकाणी दिसते। काय आठवणी तुझ्या गुढीपाडव्याच्या, कशा प्रकारे सेलिब्रेशन केलं जातं आणि समृद्धी विकासाची गुढी आज घराघरात उभारली जाणार? पाडव्याची सगळ्यांची एक आठवण असते, ती म्हणजे सोनं खरेदी, त्यामुळे त्याच्या खूप आठवणी आहेत। दर पाडव्याला काही ना काहीतरी घेतलेलं आठवत आहे आईवडिलांनी मला, तर मला वाटतं 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे, त्यामुळे साहजिक आहे, सगळ्यांना रिलेटेबल आहे। तुला सुद्धा खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। तू महाराष्ट्राच्या जनतेला काय शुभेच्छा? आज खऱ्या अर्थानं हिंदू नववर्ष सुरू होत आहे, शालिवाहन शक सुरू होत आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे। तर 1 जानेवारी नव्हे, पाडवा हे आपलं नववर्ष आहे आणि या नववर्षाचं अतिशय जल्लोषात स्वागत करा आणि संकल्प करा आणि ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा। तू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती, आज इथे सगळी संघ आणि या सगळ्या याच्याशी जवळीकता आहे तुझी, राजकीय विचार? जवळीकता म्हणण्यापेक्षा नियम, शिस्त, सनातन धर्म या गोष्टी जिथे जिथे फॉलो केल्या जातात तिथे तिथे मी असणारच आहे। प्राजक्ता माळी या ठिकाणी नागपुरातील या शोभायात्रेत सहभागी झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, ही भव्य दिव्य अशी ही शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे आणि या शोभायात्रेचं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र म्हणजे प्राजक्ता माळी या ठिकाणी आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, प्राजक्ता माळीचा एक फोटो टिपण्यासाठी गर्दी या ठिकाणी झालेली आहेत आणि मोठा उत्साह नागपूर शहरात आपल्याला पाहायला मिळतोय। भव्य दिव्य अशी ही शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे आणि या शोभायात्रेच्या सौंदर्यात, उत्साहात आणखी वाढ झाली, कारण की प्राजक्ता माळी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर।